श्री गुरुदेव दत्त. जीवनाच्या या कठीण प्रवासात जेव्हा तुम्ही थकून जाता किंवा निराश होता, तेव्हा साक्षात दत्तगुरु तुमच्या पाठीशी उभे राहून तुमच्या मनाला धीर देत आहेत. त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव आहे. फक्त ती अनुभवण्यासाठी तुमचे मन शांत करण्याची गरज आहे. हा विशेष संदेश तुमच्या अंतःकरणातील भीती आणि नैराश्य दूर करण्यासाठी आहे. कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि दत्तगुरूंची ऊर्जा अनुभवा. दत्तगुरू सांगतात की, माझ्या बाळा, तू ज्या संकटातून जात आहेस ते मला पूर्णपणे माहीत आहे. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू आणि मनावरील प्रत्येक ओझं मी स्पष्टपणे पाहत आहे. तू स्वतःला कधीही एकटे समजू नकोस, कारण मी सदैव तुझ्यासोबत उभा आहे. तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळ कायम राहणार नाही, हे तू कायम लक्षात ठेव. ज्या क्षणी तुला वाटेल की तुझे कोणीही नाही, त्या क्षणी फक्त माझे नामस्मरण कर. मी अदृश्य रूपात येऊन तुझ्या मनाला नक्कीच शांतता आणि भक्कम आधार देईन. तुझा माझ्यावर असलेला अढळ विश्वासच तुला या अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. भविष्याची विनाकारण चिंता करणे आता सोडून दे आणि वर्तमान काळात जगायला शिक. तुझ्या मनातील विचारांची गुंतागुंतच तुला बाह्य परिस्थितीपेक्षा अधिक त्रास देत आहे. तू ज्या गोष्टी स्वतः बदलू शकत नाहीस, त्यांचा भार तुझ्या नाजूक मनावर घेऊ नकोस. सर्व काही माझ्या चरणी अर्पण कर आणि तुझे मन पूर्णपणे मोकळे आणि हलके कर. मी तुझे चांगलेच करणार आहे. या एका सकारात्मक विचारावर तू नेहमी ठाम राहा. जेव्हा तू तुझ्या सर्व चिंता मला सोपवशील, तेव्हा तुला एक अद्भुत मानसिक शांतता लाभेल. तुझ्या आयुष्याचे सुकाणू आता माझ्या हातात सुरक्षित आहे. त्यामुळे तू सर्वार्थाने निश्चिंत राहा. दत्तगुरू सांगतात की, आयुष्यात कठीण प्रसंगी धीर धरणे हीच खरी भक्ती आहे. हे कधीही विसरू नकोस. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि ती वेळ मी तुझ्यासाठी निश्चित केली आहे. घाई करून किंवा अस्वस्थ होऊन कोणतेही योग्य फळ या जगात कधीच मिळत नसते. तुझ्या संयमाची परीक्षा सध्या चालू आहे, पण तू त्यात नक्कीच यशस्वीपणे उत्तीर्ण होशील. जेव्हा तू शांत राहून माझ्यावर पूर्णपणे विसंबून राहतोस, तेव्हा मी तुझे सर्व मार्ग सोपे करतो. त्यामुळे कोणतीही घाई न करता अत्यंत विश्वासाने माझ्या निर्णयाची आणि वेळेची वाट बघ. तुझा हा संयम तुला अशा यशाकडे नेईल ज्याची तू कधीही स्वप्नातही कल्पना केली नसेल. लोक काय म्हणतील किंवा ते कसे वागतील याचा विचार करणे आता कायमचे थांबव. या संपूर्ण जगाचा स्वभाव बदलणे तुझ्या हातात नाही, पण स्वतःला शांत ठेवणे नक्कीच शक्य आहे. इतरांच्या बोलण्याने दुखावले जाणे म्हणजे स्वतःच्या आत्म्याला विनाकारण त्रास देणे होय. तू फक्त तुझे कर्म अत्यंत प्रामाणिकपणे करत राहा आणि फळाची अपेक्षा माझ्यावर सोडून दे. ज्यांनी तुला विनाकारण त्रास दिला आहे, त्यांना मी योग्य वेळी योग्य तो धडा नक्कीच शिकवेन. तू तुझी मौल्यवान ऊर्जा फक्त सकारात्मक कामांसाठी आणि माझ्या नामस्मरणासाठी वापरत राहा. तुझे खरे मूल्य इतरांच्या मतात नाही, तर माझ्या दृष्टिकोनात दडलेले आहे हे ध्यानात ठेव. दत्तगुरू सांगतात की, तुझ्या मनात असलेली भविष्याची, अपयशाची आणि आजाराची भीती समूळ नष्ट कर. भीती हा केवळ एक भ्रम आहे, जो तुला तुझ्या खऱ्या आंतरिक क्षमतेपासून दूर नेत असतो. जेव्हा साक्षात त्रिमूर्ती दत्तगुरू तुझे रक्षण करत आहेत, तेव्हा घाबरण्याचे काहीच कारण उरत नाही. प्रत्येक संकटावर मात करण्याची अफाट शक्ती मी आधीच तुझ्या आत निर्माण करून ठेवली आहे. तू फक्त तुझे डोळे मिटून आतला आवाज ऐक. मी तुला कायम योग्य तोच मार्ग दाखवत आहे. आजारी किंवा निराश वाटल्यास माझी उदी तुझ्या भारावर लाव आणि पूर्णपणे निर्भय हो. मी तुझे शरीर, तुझे मन आणि तुझा आत्मा सर्व बाजूंनी कायमचा सुरक्षित ठेवला आहे. स्वतःच्या चुकांबद्दल स्वतःला माफ करायला शिक, कारण मी तुला केव्हाच माफ केले आहे. भूतकाळात घडलेल्या कटू गोष्टींचा पश्चाताप करत बसल्याने तुझे भविष्य कधीही सुधारणार नाही.
प्रत्येक मनुष्याकडून काही ना काही चुका होतात, पण त्यातून योग्य धडा घेणे हेच खरे शहाणपण आहे. जुन्या आठवणींचे ओझं तुझ्या मनावरून उतरवून टाक आणि आजपासून एक नवीन सुरुवात कर. मी तुला नेहमीच एका नवीन संधीच्या आणि आशेच्या स्वरूपात उभा राहण्यासाठी बळ देत असतो. तू स्वतःवर प्रेम करायला शिक, कारण माझ्या या सुंदर निर्मितीमध्ये तू अत्यंत खास आहेस. तुझ्या शुद्ध अंतःकरणाची मला पूर्ण जाण आहे आणि तेच माझ्यासाठी जगात सर्वात महत्त्वाचे आहे. दत्तगुरू सांगतात की तुझी खरी संपत्ती भौतिक वस्तू नसून तुझ्या मनातील निखर आणि अथांग शांती आहे. बाह्य जगातील आकर्षणे तुला केवळ क्षणिक सुख देतील, पण शाश्वत आनंद फक्त माझ्यात आहे. पैशाची किंवा प्रतिष्ठेची जास्त हाव धरल्यास मानवी मन कधीही पूर्णपणे तृप्त होत नाही. जे काही आज तुझ्याकडे उपलब्ध आहे त्यात समाधान मानून माझे आभार मानायला नेहमी शिक. जेव्हा तू समाधानी वृत्तीने जगशील तेव्हा मी तुला न मागताही माझ्या कृपेने भरभरून देईन. तुझी आध्यात्मिक प्रगती हीच तुझ्या जीवनाची खरी मिळकत आणि मनुष्य जन्माचे सार्थक आहे. भौतिक गोष्टींची चिंता सोडून फक्त ईश्वरी प्रेमाचा आणि माझ्या भक्तीचा मनसोक्त आनंद लुटत राहा. तुझ्या आयुष्यात जे लोक जोडले गेले किंवा जे दूर गेले तो माझ्याच व्यापक योजनेचा एक भाग होता. जे लोक तुझ्या भल्याचे नव्हते त्यांना मीच स्वतःहून तुझ्या आयुष्यातून कायमचे दूर केले आहे. त्यामुळे कोणी आपल्याला सोडून गेल्याचे दुःख करत बसू नकोस, कारण मी तुझी काळजी घेत आहे. जे तुझ्या खऱ्या प्रेमास आणि निखर मैत्रीस पात्र आहेत तेच तुझ्यासोबत शेवटपर्यंत कायम राहतील. लोकांच्या स्वार्थी वागण्याने निराशेस न होता तू सर्वांशी नेहमी प्रेमाने आणि आदराने वाग. सर्वांच्या हृदयात माझाच वास आहे हे ओळखून कोणत्याही व्यक्तीचा कधीही चुकूनही द्वेष करू नकोस. तुझे हे निर्मळ वर्तन तुला माझ्या हृदयाच्या अधिक जवळ घेऊन येत आहे. दत्तगुरू सांगतात की तुझी भक्ती आणि तू केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही, हे नेहमी तुझ्या ध्यानात ठेव. तू जोडलेले हात आणि तू श्रद्धेने वाहिलेले फूल माझ्यापर्यंत नक्कीच पोचत असते. कधी कधी तुझ्या प्रार्थनेचे उत्तर उशिरा मिळते, कारण मी तुझ्यासाठी सर्वोत्तम काहीतरी शोधत असतो. त्यामुळे तुझी भक्ती आणि माझी उपासना कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये कधीही खंडित होऊ देऊ नकोस. रोज थोडा वेळ काढून माझ्याशी एकाग्रतेने संवाद साध. मी तुझे सर्व गाऱ्हाणे शांतपणे ऐकून घेईन. भक्तीच्या मार्गावर चालताना अनेक अडथळे येतील, पण तू तुझी माझ्यावरील निष्ठा जराही ढळू देऊ नकोस. तुझी हीच निस्सीम भक्ती तुला सर्व सांसारिक दुःखांच्या आणि संकटांच्या पलीकडे घेऊन जाईल. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आज, उद्या आणि या जन्माच्या पलीकडेही सदैव कायम राहील. तुला जेव्हा जेव्हा माझी खऱ्या अर्थाने गरज भासेल तेव्हा मी एका हाकेवर तुझ्यासाठी धावून येईन. तू फक्त चांगल्या कर्मांची आणि निस्वार्थ भावनेची कास कधीही सोडू नकोस, हे माझे सांगणे आहे. जीवनाचा हा प्रवास संपल्यावर तुला माझ्याच चरणांची कायमचा विसावा मिळणार आहे याची खात्री बाळग. त्यामुळे चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेव आणि हे मिळालेले जीवन एका सुंदर उत्सवाप्रमाणे आनंदाने जग. दत्तात्रेयांचे हे तुला वचन आहे की जो खऱ्या अर्थाने माझा होतो त्याला मी कधीही वाऱ्यावर सोडत नाही. आता सर्व चिंता मुक्त करून आनंदाने झोप. मी तुझ्या उद्याची सुंदर आणि तेजस्वी पहाट निश्चित केली आहे. दत्तगुरूंच्या या संदेशातून तुम्हाला नक्कीच दिलासा मिळाला असेल. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.